Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय केवळ भ्रष्ट आणि नालायकपणाचा कळस गाठलेल्या अधिकाऱ्यांचा अड्डा बनल्याचे स्पष्टपणे आता दिसून येऊ लागले आहे. कारण एकीकडे सोलापूरच्या ज्या कंपनीला मॉड्युलर ऑपरेशन थिएटर व लेबर रूमचे काम करण्याचे कंत्राट दिले होते, त्या कंपनीने काम पूर्ण न करताही त्याला 80% रक्कम अदा करण्याचा प्रताप येथील अधिकाऱ्यांनी केला होता. परंतु त्याहून कळस म्हणजे अशा भ्रष्ट कंपनीला पुन्हा एकदा कंत्राट देण्याचा आलाचा धक्कादायक प्रकार जिल्हा सामान्य रुग्णालयात घडला आहे. यावरून जिल्हा रुग्णालयात कार्यरत काही अधिकारी किती नालायक असतील याचा प्रत्यय येतो. यापूर्वीच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी पोट फुटेस्तोवर भ्रष्टाचार केला आहे. परंतु नवनियुक्त जिल्हा शल्य चिकित्सक बिराजदार यांनी भ्रष्टाचारांवर योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा आज अनेक जण व्यक्त करीत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की येथील जिल्हा रुग्णालयाचे कामकाज आणखी चांगले होण्यासाठी व नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी अत्याधुनिक अशा मॉड्युलर ओटीचे 23 कोटी रुपयांचे काम प्रशासनाने काढले होते. या कामासाठी निविदा काढून सोलापूरच्या कंपनीला नियमबाह्य हे कंत्राट देण्यात आले. कंपनीने सुरुवातीला काही जुजबी पद्धतीने कामकाज केले, नंतर हे कामकाज पूर्णपणे बंद करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून आजही मॉड्युलर ओटी अक्षरशः भंगार अवस्थेमध्ये आहे. खरे तर अशा प्रकारे अर्धवट काम करणाऱ्या कंपनीवर लवकरात लवकर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची गरज असताना जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांनी कंपनीला चक्क या कामाचे 80% बिल अदा करून टाकले. खरे तर तडस यांच्या अत्यंत निर्लज्ज अशा कारभाराचा हा नमुना आहे. काम पूर्ण झाल्याचे कोणतेही पुरावे नसताना कंपनीला 80% रक्कम अदा केली गेल्यामुळे या प्रकरणी नितीन तडस व कंपनीमध्ये नक्कीच मोठी देवाणघेवाण झाल्याची चर्चा जिल्हा रुग्णालयात आहे. आजही मॉड्युलर ओटी अक्षरशः भंगार अवस्थेत असल्यामुळे त्याद्वारे कुठल्याही प्रकारची आरोग्य सुविधा ही सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी बरेच प्रभारी किंवा पूर्णवेळ जिल्हा शल्य चिकित्सक आले, परंतु प्रत्येकाने आपल्या अत्यंत निर्लज्जपणाचा व नालायक कारभाराचा नमुना पेश केला आहे. कारण अर्धवट काम करणाऱ्या कंपनीवर आजवर आलेल्या एकाही जिल्हा शल्य चिकित्सकाने या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई केली नाही. दुसरीकडे तडस यांच्यासह तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पंडित, डॉक्टर चव्हाण यासह इतर यांच्या कार्यकाळात भांडारपाल प्रकाश बोथे यांच्याशी संगनमत करून औषधी व उपकरणांच्या खरेदीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. यामध्ये आजवर प्रकाश नामदेव बोथे, हल्ली मुक्काम गोरक्षण रोड परिसर यांच्यावर बरखास्तीची अगदीच तोंडदेखली कारवाई करण्याव्यतिरिक्त काहीही झाले नाही. जिल्हा रुग्णालयात बोकाळलेला हा भ्रष्टाचार खरे तर राज्याच्या विधानसभेपर्यंत पोहोचला आहे. परंतु प्रत्येक जण आपल्या नालायक कारभारात अत्यंत व्यस्त असल्याचे दिसत आहे. या सर्वांवर कहर म्हणजे हाती जी माहिती आली आहे ती अत्यंत धक्कादायक आहे. सोलापूरच्या ज्या कंपनीला मॉड्युलर ओटीचे काम देण्यात आले आणि त्या कंपनीने ते पूर्ण केले नाही, त्याच कंपनीच्या मालकाच्या दुसऱ्या कंपनीला जिल्हा रुग्णालयात कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे आता जिल्हा रुग्णालयातील अधिकारी या भ्रष्टाचारात उघडपणे सामील असल्याचे 100% सिद्ध झाले आहे. जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचारी आता इतके मस्तवाल झाले आहेत की त्यांना भ्रष्टाचार करताना कशाचीही लाज शरम वाटत नाही. ते भ्रष्टाचारावर भ्रष्टाचार करीत सुटले आहे. अर्धवट काम करणाऱ्या कंपनीच्या ज्या मालकावर चक्क फौजदारी कारवाई करायला पाहिजे होती, त्या व्यक्तीवर जिल्हा रुग्णालयातील अधिकारी पुन्हा मेहरबान झाले व त्यांनी त्याला दुसरे काम देऊन टाकले. त्यामुळे आता जिल्हा रुग्णालयातील अधिकारी भ्रष्ट आहेत हे सांगण्यासाठी कोणाही तज्ञाची गरज उरलेली नाही. परंतु जिल्हा रुग्णालयात भ्रष्टाचारांवर कारवाई होण्याऐवजी त्यांना बक्षिसे मिळत असल्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून येथे सुरू आहे. यापूर्वीच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी भ्रष्टाचाराच्या पिकाला खतपाणी आणि भ्रष्टाचाराच्या पिकांची कापणी केली असली तरी नव्याने आलेले कर्तव्यदक्ष जिल्हा शल्य चिकित्सक बिराजदार साहेब यापेक्षा काहीतरी वेगळे करतील अशी अपेक्षा या निमित्ताने बुलढाणेकर नागरिक बाळगून आहेत. किमान नागरिकांची ही अपेक्षा फोल ठरू नये आणि भ्रष्टाचारांवर कारवाई केली जावी असे आवाहन आम्ही या माध्यमातून नवनियुक्त जिल्हा शल्य चिकित्सकांना करीत आहोत. जिल्हा रुग्णालयातील अधिकारी जरी असला भयानक नालायकपणा आणि भ्रष्टाचार करीत असले तरी दैनिक जनसंचालन व सिटी न्यूज या भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने आपले मोहीम सुरूच ठेवणार आहे. अर्धवट काम करणाऱ्या कंपनीचा मालक आणि जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही या भ्रष्टाचारावर चाबूक चालवण्याचे काम करीतच राहणार आहोत. अजून बरेच काही पुढील भागात.